ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक या संस्थेच्या वतीने बालकवी स्पर्धेच्या रौप्य महोत्सव वर्षानिमित्त रुपेरी काव्यहोत्राचा मराठी कविता वाचनाच्या सलग 25 तास स्वरचित मराठी कविता वाचनात 680 कवींनी सहभाग घेऊन विश्वविक्रमाचा वंडर बुक ऑफ वंडर रेकॉर्ड मध्ये नोंद करत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात साहित्य शिरोमणी कुसुमाग्रज बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, दिवंगत कवी आनंद जोरवेकर यांच्या प्रतिमांचे पूजन तसेच दीपप्रज्वलने करण्यात आला। दिनांक 19 जानेवारी रोजी सायंकाळी सदर उपक्रमाचे समारोह सोहळा संपन्न झाला। यावेळी मंचावर गुरुजी रुग्णालयाचे संस्थापक प्रकाश पाठक, अभिनेत्री ऋग्वेदी प्रधान, वंडर बुक ऑफ रेकॉर्डच्या पश्चिम भारताच्या निरीक्षक अमी जैना मुकेश छेडा, वंडर बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षक अथर्व शुक्ल, कौशल घोडके, शिक्षण अधिकारी बीटी पाटील, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास लोणारी, नितीन ठाकरे, ईश्वर चव्हाण, कवयित्री अलका कुलकर्णी, नंदकिशोर ठोंबरे, कवी डॉक्टर चिदानंद फाळके, विनायक रानडे या समेत ज्ञानवर्धिनी संस्थेचे अध्यक्ष उगावकर, सचिव गोपाल पाटील, सहसचिव डॉक्टर अंजली पाटील, संचालक छाया निखाडे, अनिल भंडारी, अजय ब्रह्मेचा, परीक्षक कवयित्री अलका कुलकर्णी तसेच विश्वविक्रमी कवींचा सहभाग असलेले काव्यहोत्र आणि स्मरणिका यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। खूपच उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। गेल्या 24 वर्षाचा खरं म्हणजे आपण ज्याला म्हणतो की हे निचोड आहे। 24 वर्ष बाल कुमार यांच्यामध्ये ही स्पर्धा आम्ही घेतो आहोत आणि यावर्षी आपण असं ठरवलं होतं की यावर्षी स्पर्धा नाही तर यावर्षी याचं रेकॉर्ड करायचं आणि म्हणून आम्ही सगळ्या महाराष्ट्रभर सगळ्या शैक्षणिक संस्था असतील, साहित्यिक असतील, कवी असतील यांच्याशी संपर्क केला आणि मला आपल्याशी बोलताना खूप आनंद होतो आहे की आम्हाला खूप भरभरून प्रतिसाद मिळाला। 67 संस्था आणि राज्यभरातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून म्हणजे अगदी गडचिरोलीपासून तर इकडे कोकणात अंबेजोगाई, लातूर, नंदुरबार, धुळे सगळ्या मुंबई पुणे भागातून कुमारांपासून तर अगदी 75 वर्षांच्या आजीपर्यंत असे सगळे कवी 671 कवी हे या काव्यहोत्रामध्ये सहभागी झालेले आहेत। काल 11 वाजता सव्वा 11 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला आणि आपण ठरवलं होतं 25 तास, पण याला इतका प्रतिसाद मिळाला तर तो 31 तासाचा झाला आणि मला असं वाटते की हा पहिलाच असा उपक्रम आहे की ज्याच्यामध्ये कवींना एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि त्यातल्या त्यात बालकुमारांना आणि अशा पद्धतीनं हा सगळा उपक्रम झालेला आहे। नाशिक शहरातल्या, नाशिक जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांनी, संस्थाचालकांनी, बालकुमार कवींनी याला सपोर्ट केला आणि म्हणून हा काव्यहोत्र होत आहे। आज त्याचा आपण रेकॉर्ड केलेला आहे आणि आत्ताच्या कार्यक्रमामध्ये वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी जे आहे ते आत्ता संध्याकाळी आपल्याला याचं हे सर्टिफिकेट प्रदान करणार आहेत। मला खूप आनंद होतो या सगळ्या याच्यामध्ये की आज हा इंदिरानगरचा सगळा परिसर जो आहे हे कुसुमाग्रज, कवी किशोर पाठक, कवी PY कुलकर्णी म्हणजे आनंद जोरवेकर, त्र्यंबक बापूजी ठोंबरे ह्या सगळ्या कवींच्या स्मृतीमध्ये आम्ही गेली 24-25 वर्षे जे करतो आहे आणि हे आज नसिक आपलाही हा परिसरच नाही, इंदिरानगर सगळं हे काव्यमय झालेलं आहे। आमच्या परिसरातल्या सगळे नागरिक, बालवृद्ध या कार्यक्रमाला आत्ता आपण बघतात की अजून कार्यक्रम सुरू व्हायला वेळ पण सगळेच आलेले आहेत आणि आजची संध्याकाळ जी आहे मला असं वाटते की आपले पूर्वज जे आहेत कुसुमाग्रज आपण आज मानत नाही परंतु ते जर का वरून बघत असतील तर तेही धन्य होतील। आम्ही काही कवी नाही आहे परंतु त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्याच्याकरता त्यांचे आशीर्वाद तर आम्हाला आहेतच, पण दृश्य स्वरूपामध्ये ही जी सगळी मंडळी या प्रांगणात आलेली आहेत आमच्या ज्ञानवर्धिनीच्या, त्यांचे प्रेम, त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा आम्हाला लाभलेल्या आहेत। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय प्रकाश पाठक दादा आणि ऋग्वेदी प्रधान हे दोघंही आता आलेले आहेत आणि आजचा कार्यक्रम आपण अगदी वेळेत पूर्ण सुरू करतो आहोत। मकर संक्रांत संपलेली आहे, महिलांसाठी हा खूप सगळ्या याच्यातला उपक्रम आहे म्हणून
अगदी हळदी कुंकवाच्या समारंभाने याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे कार्यक्रमाला घरगुती, कार्यक्रमाला कौटुंबिक, कार्यक्रमाला मैत्रीपूर्ण आणि कार्यक्रमाला एक साहित्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे. परत एकदा आपणसुद्धा सगळा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, आमच्यासोबत आहात. आपलेही आभार मानतो, नाशिककरांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम खूप छान यशस्वी केला. म्हणजे आम्ही एकदम 40 वर्षापूर्वीच्या आमच्या आठवणी जागृत केल्या. दिवस रात्र काल रात्रभर सगळी मुलं या ठिकाणी कविता सादर करत होते आणि हा कार्यक्रम आत्ता या ठिकाणी त्याचा समारोप होतो आहे. धन्यवाद. परत एकदा सगळ्यांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. च्या कार्यक्रमाला मला येता आलं याचा मला विशेष आनंद आहे. याचं कारण आनंदाच्या जागाच हल्ली फार कमी झालेल्या आहेत. ताणाच्या जागा वाढल्या आहेत, तणावाच्या वाढल्या आहेत, नैराश्याच्या वाढल्या आहेत. बालवयातल्या मुलांना त्यांच्या अंतरी असलेल्या कोणत्या तरी कलेचं इतक्या लहान वयामध्ये लोकांच्या पुढे मांडणी करता यावी आणि त्याचं एकत्रीकरण करावं आणि सातत्याने तो उपक्रम गेले 25 वर्ष करावं, हे या संस्थेचं अत्यंत वेगळेपण आहे. आज लक्षात न येणारा एक भाग मला सांगावासा वाटतो की ज्या मुलांनी या स्पर्धेत वेळोवेळी भाग घेतला असेल ते उद्याच्या भविष्य काळातले कोणी मोठे कवी असतील. कोणतीही मोठी माणसं अशाच शाळांमध्येच त्यांच्याच उपक्रमांमध्ये जन्म घेतात. या विद्यार्थ्यांचं भावी आयुष्य घडवण्यामध्ये आणि त्यांच्या आतमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी केलेला हा प्रयत्न हा स्तुत्य आहे, अभिनंदनीय आहे, अनुकरणीय आहे आणि संक्रमण करावा असा आहे. योगायोगाने आपण मकर संक्रमणाच्या काळात आहोत. ह्या अशा गोष्टी समाजामध्ये जास्त प्रस्तुत झाल्या पाहिजे. कारण यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा होतो तो असा, नुसतं बघितलं आणि ऐकलं तरी कोणाला असं वाटू शकतं की आपणही हे करावं, आपण हे करू शकू, हे वाटण्याची भूमिका तयार होणारं हे मैदान आहे. आणि म्हणून मला स्वतःला या कार्यक्रमाला येता आलं याचा आनंद आहे. किंबहुना मलाच काही गोष्टी या कार्यक्रमातून शिकता येण्यासारख्या आहे. सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि असे उपक्रम ठिकठिकाणी व्हावेत असं या निमित्तानं आवाहन करतो. नमस्कार, मी रुद्राली प्रधान. ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ आणि डेकेअर सेंटर शाळा आणि ज्युनियर कॉलेज यांनी आयोजित केलेल्या 25 तासाच्या काव्यवत्रासाठी आज आम्ही इकडे सगळेजण नाश्त्यात जमलो आणि खूप दिवसभर असा सोहळा झाला. गेले कितीतरी दिवस त्या कार्यक्रमाची सगळे तयारी करत होते आणि गोपाळ पाटील सर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब, मी त्यांना कार्यकर्ते किंवा आयोजकांमधला भाग असं म्हणणार नाही, संपूर्ण कुटुंब आहे ज्यांनी एकत्र मिळून हा इतका भव्य दिव्य कार्यक्रम उभा केला आणि जवळजवळ 671 मुलांनी त्यात भाग घेऊन खरोखर त्यांनी जे 25 तासाचं जे काव्यहोत्र करायचं ठरवलं होतं तर ते साकार झालं या सगळ्या मुलांच्या सहभागामुळे. खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि त्यावर म्हणजे आपण चेरी ऑन टॉप असं म्हणूया की ह्या कार्यक्रमाची नोंद वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. त्यामुळे खूप आनंदाचं वातावरण आहे आणि या सगळ्याचा भाग योगायोगाने मला बनता आलं, कारण माझ्याबरोबर सगळी दिग्गज मंडळी आहेत आज इकडे व्यासपीठावर. पण ह्या सगळ्यात मलासुद्धा ह्याचा भाग बनता आलं, या ऐतिहासिक क्षणाचा मला भाग बनता आला, म्हणून खूप आनंद होतो आहे आणि खूप आभारी आहे. थँक्यू. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा केदार व कल्पना चव्हाण यांनी केले. यावेळी असंख्य कवींनी सहभाग नोंदवला. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.